अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही बघू शकत असाल सत्यनारायण पूजेची मांडणी केलेली आहे. आता जसं की तुम्हाला सांगितलं होतं अगोदर की आपल्या चॅनेलवरती 15-20 दिवस आपले व्हिडिओज आले नव्हते, त्यामुळे अधिक मासामध्ये सत्यनारायण कसे करावे याबद्दलच्या माहितीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आलेला नव्हता. पण काल गुरुपुष्य अमृत योग होता आणि या योगावरती आपण सुरुवात केलेली आहे सत्यनारायण पूजेची. तर अधिक मासामध्ये अधिकस्य म्हणजे जास्तीत जास्त सत्यनारायण व्रत कसे करावेत किंवा आपण अधिक मास सुरू झालेला आहे 17 मे पासून ते 15 जून पर्यंत अधिक मास सुरू असणार आहे. तर या काळामध्ये जितके जास्त होतील तितके सत्यनारायण व्रत आपण कशा पद्धतीने करायचे हेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. कारण भरपूर लोक असे असतील ज्यांना इच्छा असून देखील त्यांनी अजून देखील सत्यनारायण व्रत म्हणजे सत्यनारायणच्या पूजेला सुरुवात केलेली नाही आहे किंवा त्यांना 17 मेच्या वेळेस वेळ भेटलेली नाही आहे किंवा भरपूर लोकांनी काल केलेले आहे आणि त्यांना कंटिन्यू करायचे आहे. तर ते कशा पद्धतीने करू शकतात किंवा काही कारणास्तव पिरियड्स वगैरे आले असतील आणि तुम्ही करू शकला नसाल किंवा गावी असाल तुम्ही आणि तुम्ही आता येणार असाल आणि या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला जितके होतील तितके सत्यनारायण व्रत करायचे आहेत किंवा तुम्हाला गावी देखील जायचं आहे 8-9 दिवसासाठी आणि तुम्हाला सत्यनारायण व्रत देखील करायचं आहे. तर कशासाठी करायचं, कसं करायचं हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला मी सांगेन सत्यनारायण हे व्रत कशासाठी करतात. कारण आपण फळाची इच्छा धरूनच आपल्याला यातून काय फळ मिळणार आहे, काय फलप्राप्ती होणार आहे हे पाहूनच आपण सत्यनारायण व्रत किंवा कोणतीही सेवा पूजा करत असतो, बरोबर. आणि सत्यनारायण व्रत अशा पद्धतीचं व्रत आहे. हे व्रत केल्यामुळे आपल्या जीवनातील लाखो प्रकारचे जे कोट्याने आपल्या जीवनामध्ये संकट दुःख आलेले असतात, जे काही कर्जबाजारी आलेले असते त्यातून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला हे व्रत करायचे असते. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा संतान प्राप्तीसाठी, एखादी इच्छित फलप्राप्ती होण्यासाठी, कर्जातून बाहेर पडण्यासाठी, ऋणमुक्तीसाठी, तसेच तुमची एखादी इच्छा असेल तर त्या इच्छेखातर तुम्ही सत्यनारायण व्रत संकल्पसहित करू शकता. तुम्ही हे व्रत 5-9 किंवा 5-9-11 त्याच पद्धतीने 21 अशा संख्येमध्ये देखील करू शकता. किंवा भरपूर लोकांनी हा संपूर्ण महिना म्हणजे जेवढे दिवस अधिक मासाचे घावतील तेवढे दिवस तुम्ही सत्यनारायण व्रत करण्याचा संकल्प देखील घेतला असणार आहे. आजचा व्हिडिओ असणार आहे. ज्या लोकांना जमलं नाही तर तुम्हाला ज्या दिवसापासून जमेल तुम्ही अगदी आजपासून देखील सुरुवात करू शकता, उद्यापासून देखील सुरुवात करू शकता. तुम्हाला जेवढा वेळ मिळेल किंवा या अधिक मासामध्ये जितकी जास्त होतील तितकी जास्त तुम्ही सत्यनारायणचा उपवास करू शकता म्हणजे सत्यनारायण व्रत करू शकता. बघा, या सेवेमुळे 100% मी शाश्वती देते तुम्हाला. या सेवेमुळे तुम्हाला 100% तुमची इच्छा प्राप्ती होणार म्हणजे होणारच आहे. आता हे व्रत करताना तुम्हाला काय काय लागणार आहे आता याच्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल. सगळ्यात अगोदर भगवान विष्णूंच्या रूपातला सत्यनारायण देवतांचा फोटो आपल्याला लागणार आहे. हा फोटो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते, तर ही बाळकृष्णाची मूर्ती देखील तुम्हाला लागणार आहे. त्याच पद्धतीने 3 सुपारी आपल्याला लागणार आहेत. ही गणपती बाप्पाची सुपारी आहे, आपल्या कुलदेवतेची आणि वरुण देवतांची सुपारी आहे. बघा, आता काल नागवेलीची पानं मला भेटली नाहीत म्हणजे खूप वेळ झालेला, अचानक डिसिजन घेतल्यामुळे मला नाही भेटली, तर मी तांदळाची रास घालून त्याच्यावरती मांडणी केलेली आहे. 2-2 जुड्यांनी नागवेलीची पानं देखील इथे खाली ठेवायची आहेत. पहिली सुपारी गणपती बाप्पाची आहे, दुसरी आपल्या कुलदेवतेची आहे आणि तिसरी सुपारी वरुण देवताची आहे. त्यामुळे या तिन्ही सुपारींना आपल्याला अभिषेक घालायचा आहे, त्यांना व्यवस्थित स्थानापन्न करायचं आहे. गणपती बाप्पांना तुळशीपत्र अर्पण करायचं नाही. गणपती बाप्पांना दुर्वा, गुळ व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच पद्धतीने कुलदेवता आहे आपल्याला, तिघांनाही व्यवस्थित प्रसाद ठेवायचा आहे. तुम्ही वाटीमध्ये देखील खडीसाखर ठेवू शकता, वाटीमध्ये दूध साखर ठेवू शकता. मी केळी ठेवलेली आहेत. तुमच्या इच्छेने तुम्ही जे काही असेल ते ठेवू शकता. पंचामृत तुम्हाला लागणार आहे, पंचामृत तुम्हाला करून घ्यायचं आहे. पाणी असणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही फळे देखील ठेवू शकता, पण थोडंसं सव्वा प्रमाणाच्या वाटीमध्ये छोटीशी का होईना वाटी घ्यायची, त्याच्या सव्वा मापाने तुम्हाला तूप, साखर, त्याच पद्धतीने रवा, नंतर तुम्हाला केळी अशा पद्धतीने सव्वा मापाने घ्यायचा आणि त्याचा शिरा आपल्या बाळकृष्णाला लागतो नैवेद्यासाठी. यामुळे तो शिरा आपल्याला करायचाच आहे, थोडासा करायचा आणि आपल्याला पूजा करायची आहे. आता ही पोथी श्री सार्थ सत्यनारायण व्रतकथा ही आहे. आपल्या दिंडोरी प्रणित केंद्राची ही वेगळी पोथी आहे. ही ती पोथी नाही, ही वेगळी आहे.
माझ्याकडे हीच अगोदरपासून आहे म्हणून मी हीच वाचते. याच्यामध्ये 5 अध्याय आहेत. पूजा मांडणी कशी करावी, कोणकोणतं साहित्य लागतं, कशा पद्धतीने आपण सगळं करायचं, हे सगळं काही सांगितलेलं आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा म्हणजे बघा काय करायचं आहे तुम्हाला. संकल्प घेताना तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं नाव, तुमच्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत. तुमचा अक्षता घेऊन तुमचं थोड्याशा ओल्या होतील असं पाणी टाकायचं आहे. त्याच्यावरती एक फूल घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने तुमचं नाव, तुमचं गोत्र बोलायचं आहे. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र बोलायचं आहे. आणि तुम्ही कशासाठी आणि किती दिवसाची सेवा करणार आहात, किती सत्यनारायण व्रत तुम्ही या महिन्यामध्ये करणार आहात, या अधिक मासामध्ये करणार आहात ते सांगायचं आहे. मी या महिन्यामध्ये जेवढे जमेल तेवढे व्रत करीन, म्हणजे सत्यनारायणचे व्रत करीन. म्हणजे संख्या नाही बोललात तरी देखील चालणार आहे. तुम्हाला जितके शक्य होतील तितके तुम्ही व्रत केले तर चालतात. किंवा मी या अधिक मासामध्ये मी 3 सत्यनारायण व्रत करेन, मी 5 करेन, मी 9 करेन, मी 11 करेन. अशा पद्धतीने जरी तुम्ही संकल्प केला तरी देखील चालणार आहे. बघा अशा पद्धतीने सगळ्यात अगोदर तुम्हाला संकल्प करणं अतिशय महत्त्वाचं आहे. संकल्पाशिवाय कोणतीही सेवा अपूर्ण असते, एवढं लक्षात घ्या मैत्रिणींनो. त्यामुळे आपल्याला संकल्प आवर्जून करायचा आहे. संकल्प केला म्हणजे आपण त्या संकल्पामध्ये बांधलो जातो, यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे. ताई आता आम्ही 2 दिवस पूजा करू शकतो का, आणि नंतर आम्ही 7 दिवसासाठी किंवा आठवड्याभरासाठी आम्ही आमच्या माहेरी जाणार आहोत, नंतर त्या पूजेचं काय करायचं. तर बघा आपण लगातार कंटिन्यू ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस पूजा मांडणी ही आपण अशीच ठेवत असतो. ही पूजा मांडणी आपण उचलत नाही, हलवत नाही. ज्यावेळेस आपण संकल्पयुक्त करतो 9 दिवसाची किंवा 11 दिवसाची, 21 दिवसांची आपण करतो, तर पूजा मांडणी आपण अशीच ठेवत असतो. पण काही कारणास्तव तुम्हाला माहेरी जायचं असेल, कारण आता सुट्ट्यांचा दिवस आहे आणि आपल्याला या सुट्ट्या आत्ताच भेटतात, नंतर एकदा शाळा सुरू झाल्या की आपल्याला त्या सुट्ट्या भेटत नाहीत लवकर. मग काय करायचं, तुम्ही बघा आता या महिन्यामध्ये यथाशक्ती, अखंड, यथाकालीन अशा शब्द तुम्ही वापरू नका. संकल्प घेताना मी या अधिक मासामध्ये माझ्याकडून मी एवढे सत्यनारायण करणार आहे, मला जसा वेळ मिळेल तसे मी सत्यनारायण या महिन्यामध्ये एवढ्या संख्येमध्ये पूर्ण करणार आहे, असा संकल्प घ्यायचा आहे. पहिले 2 सत्यनारायण तुम्ही केले तुमच्या घरी, आणि नंतर तुम्हाला 1 आठवड्यासाठी, 7 दिवसासाठी किंवा 9-10 दिवसासाठी तुम्हाला तुमच्या गावी जायचं आहे. तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही आता संध्याकाळी दुसऱ्या दिवशी गावी जाणार, तर तुम्ही आजची सगळी पूजा करायची आहे. सकाळ उठून जाण्या अगोदर सकाळ उठून लवकर आंघोळ वगैरे करून तुम्ही उत्तर पूजा करायची आहे. उत्तर पूजा म्हणजे काय हो, हे अशा थोड्या पद्धतीने अक्षता घ्यायच्या आहेत. आणि अक्षता घेऊन तुम्हाला यान्तु देवगणा सर्वे पूजामादाय इष्टकाम प्रसिद्धिरित पुनरागमनाय च म्हणून फक्त तुम्हाला सुपारीवरती थोडं अक्षता अर्पण करायच्या आहेत. किंवा तुम्ही कलशावरती जरी अशा अक्षता अर्पण केल्या तरी देखील चालणार आहेत. अशा पद्धतीने उत्तर पूजा करायची आहे. आणि तुम्हाला नंतर ती सगळी पूजा मांडणी उचलून ठेवायची आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही गावावरून परत याल, पुन्हा एकदा तुम्हाला नव्याने म्हणजेच पुन्हा एकदा तुम्ही पूजा मांडणी करायची आहे आणि तुमची सेवा ती कंटिन्यू ठेवायची आहे. त्यामुळे संकल्प घेताना अखंड करेन, यथाशक्ती, यथाकालीन अशा पद्धतीचा वाक्य बोलू नका. या महिन्यामध्ये मी इतक्या संख्येमध्ये करणार आहे, मला जसा वेळ मिळेल तसा. त्यामुळे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही सत्यनारायण व्रत करू शकता. तुम्ही 3 दिवसाचं व्रत करणार आहात किंवा 9 किंवा 11 दिवसाचं व्रत करणार आहात, तुम्ही कुठेही जाणार नाहीत, तर तुम्ही ही पूजा मांडणी चुकूनही हलवायची नाही, अशीच ठेवायची आहे. पूजा मांडणी हलवायची नाही, पूजा मांडणी अशीच ठेवायची आहे. फक्त रोज आता समजा हे फूल तुमचं सुकलं आहे, तर ही फुलं तुम्हाला चेंज करायची आहेत, तुम्ही फुलं चेंज करू शकता. खाऊची पानं चेंज करा, तुम्ही खाऊची पानं देखील चेंज करू शकता. तुम्हाला वाटतं की सुपारीला अभिषेक घालायचा आहे, रोजच्या रोज आम्ही अभिषेक घालू शकतो का, तर रोजच्या रोज तुम्ही अभिषेक घालू शकता आणि परत सुपारी आहे त्या जागेला ठेवू शकता. आता तुम्ही बघत असाल की ही तुळशीपत्र काल रात्री अर्पण केलेली ती आता सुकलेली आहेत, बरोबर. तर ही तुळशीपत्र तुम्हाला चेंज करायची आहे, तर तुम्ही ती चेंज देखील करू शकता. त्याच पद्धतीने बाळकृष्णाच्या मूर्तीला रोज सकाळी तुमची देवपूजा चालू असताना तुम्हाला अभिषेक घालायला विसरायचं नाही आहे. अभिषेक चुकूनही विसरायचा नाही आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे, स्नान घालायचं आहे रोजच्या रोज. नाहीतर ताईने सांगितले की उचलायचं नाही म्हणले आम्ही उचलणार नाही, असंच ठेवणार आहे. अजिबात असं करायचं नाही आहे. रोजच्या रोज ज्यावेळेस आपण देवपूजा करतो त्यावेळेस आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती व्यवस्थित उचलायची आहे, अभिषेक घालायचा आहे आणि नंतर व्यवस्थित तुम्हाला पूजा करून ठेवायची आहे. ज्यांची संतान प्राप्तीची सेवा सुरू असेल 40 दिवसांची, त्यांनी सत्यनारायणची पूजा झाली की तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती उचलून घेऊ शकता. तुम्हाला जशा पद्धतीने सांगितले आहे अभिषेक वगैरे करून, तर तुम्ही घेऊन त्या मूर्तीवरती आपल्या बाळकृष्णाचा अभिषेक वगैरे घालू शकता. मूर्ती उचलण्याला कोणतंही बंधन नाही आहे किंवा पूजा मांडणी केली म्हणले आता आम्ही मूर्ती उचलू शकणार नाही, अशा पद्धतीचं कोणतंही बंधन नाही आहे, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे पूजा आवर्जून व्यवस्थित करायची आहे.
आता तुम्हाला समजलंच असेल मला काय सांगायचं होतं. आपण ज्या वेळेस पूजा मांडणी करतो त्यावेळेस अशा भरपूर प्रकारच्या शंका येतात. दिवा आवर्जून लावायचा आहे, दिवा तेवत ठेवायचा आहे, त्याच पद्धतीने धूप दीप अगरबत्ती देखील आपली चालू असली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ही सत्यनारायण व्रताची कथा ऐकायची आहे किंवा कथा बोलायची आहे. फक्त सांगितलं म्हणून पठण करून उपयोग नाही आहे, त्या सेवेवरती विश्वास देखील असणं तितकंच महत्त्वाचं आहे. बघा महिलांनो, तुम्हाला खरंच सांगू का, हे व्रत जर तुम्ही शुद्ध अंतःकरणापासून शुद्ध भाव मनावर ठेवून जर तुम्ही हे व्रत केलं तर तुम्हाला याच्यातून 100% खात्रीशीर रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच आहे. आणि याच्यामध्ये 5 अध्याय असतात. हे 5 अध्याय व्यवस्थित श्रवण करायचे आहेत. सगळ्यात अगोदर जसं की सांगितलं, संकल्प फक्त पहिल्याच दिवशी घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे संकल्प झाल्यानंतर तुम्हाला आचमन करायला अजिबात विसरायचं नाही आहे. आचमन म्हणजे काय हो, भगवान विष्णूंची जो 24 नाव आहे त्यापैकी काही नावांचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे. म्हणजे तुम्हाला पळीने पाणी हातामध्ये घ्यायचं आहे. ओम केशवाय नमः आचमन करायचं आहे, म्हणजेच ते पाणी प्यायचं आहे. ओम माधवाय नमः आचमन करायचं आहे. ओम नारायणाय नमः आचमन करायचं आहे. आणि ओम गोविंदाय नमः म्हणून पळीने पाणी हाताने खाली सोडायचं आहे. अशा पद्धतीचं आचमन अशा पद्धतीने 2 वेळा तुम्हाला करायचं आहे. नंतर 4 वेळा ओम गोविंदाय नमः म्हणून नमस्कार करायचा आहे. ओम गोविंदाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम गोविंदाय नमः अशा पद्धतीने आपल्याला भगवान विष्णूंच्या नावांचा उल्लेख करायचा आहे. नंतर आपल्याला अध्याय पठण करायला सुरुवात करायची आहे. अध्याय पठण करून झाल्यानंतर जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची देखील सेवा करणार असाल तर तुम्ही इथेच करू शकता बरं का. तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची देखील सेवा करू शकता. तुम्हाला वाटतं तुम्ही वेगळी पूजा मांडणी करायची, तुम्ही वेगळी पूजा मांडणी देखील करू शकता. व्यंकटेश स्तोत्र नाही तुम्हाला बाकीच्या सेवा पण ह्याच्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं, तुम्ही व्यंकटेश स्तोत्र देखील पठण करू शकता. व्यंकटेशो वासुदेवं प्रद्युम्नोमित विक्रमः शंखचरणो अनिरुद्धश्च शेषाद्रिपतिरेवच जनार्दन पद्मनाभो व्यंकटाचलवासनः सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः अशा पद्धतीने तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण करू शकता 21 वेळा. आणि अतिशय उच्च कोटीची व भगवान विष्णूंना समर्पित असणारा अधिक महिन्यामध्ये अधिकाधिक कशा पद्धतीने आपण सेवा करू याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. प्रत्येक महिलेला, प्रत्येक ताईला व माझ्या दादांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही नक्कीच आपल्या घरामध्ये ही सेवा करा. अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे आणि या सेवेमुळे खूप सुंदर असा रिझल्ट मिळतो. खूप सुंदर असे आपल्याला अनुभव येतात आणि आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला इथेच मिळून जातात, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे आपण घरच्या घरी देखील सत्यनारायण व्रत करू शकतो. सगळं झाल्यानंतर 5 अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला गणपतीची आरती कमीत कमी 4 ते 5 आरती आपल्याला घ्यायच्या आहेत. गणपती बाप्पाची आरती, दुर्गा मातेची आरती, सत्यनारायण देवतांची आरती, स्वामींची आरती, अशा तो कोणत्याही 5 आरती तुम्हाला घ्यायच्या आहेत. सत्यनारायण देवाची आरती आपल्याला या पोथीच्या मागेच दिलेली आहे. शेवटच्या पानावरती आरती आहे, तर तुम्ही ती देखील बोलायची आहे. आवर्जून आरती करायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि जो शिऱ्याचा नैवेद्य वगैरे होता तो सगळ्यांनी घरातल्यांनी खाऊन घ्यायचा आहे. पंचामृत सगळ्यांनी घरातल्यांनी खाऊन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अतिशय साधं सोपं, कोणत्याही नियमांचं बंधन नाही याच्यामध्ये. फक्त आणि फक्त तुम्ही जर संकल्पयुक्त करत असाल तर तुम्हाला मांसाहार बंद करायचा आहे आणि शक्य झाल्यास ब्रह्मचार्याचं देखील पालन करायचं आहे, ज्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर सुंदर असे रिझल्ट्स मिळतील. जर तुम्हाला ही सेवा आवडली असेल किंवा अजून देखील काही या सेवेबद्दल शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केली जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींचरणी व भगवान विष्णूंच्या सत्यदेवाच्या चरणी, भगवान सत्यदेवांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.